सुप्रभात मंडळी, मी राकेश देशमुख. छानपैकी सकाळ सकाळ वातावरण झालेलं आहे आणि काल संध्याकाळी पाऊस पडला, त्याच्यामुळे खूप अप्रतिम वातावरण झालेलं आहे. आणि बघा मंडळी, ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये ज्या रानभाज्या असतात किंवा इतर भाज्या अशा त्या नैसर्गिकपणे उगवतात आणि ग्रामीण भागातील जी लोक असतात ती भाज्या त्या ठिकाणी बनवत असतात आणि खात असतात. आता इथं ह्या दोन ताई आहेत बघा, आणि त्या ताई काय करतात मी तुम्हाला दाखवतो. बघूया बघा ताई काय काढते, बघू ताई, दाखव जरा काय आहे ते. बेरड्याची भाजी काय? अच्छा, हो किती काढलीस तू. तुझं ताई बघू जरा, बेरड्याची भाजी आहे काय? बघा मंडळी, जेव्हा इथे वाल लावले जातात, वाल इथं येतात आणि ते वाल उगवल्यानंतर जे काही राहिलेले वाल असतात इथे जमिनीमध्ये जे पडलेले असतात त्यातून ही भाजी तयार होते. ही कशी करतात माहितीये का? आपण पालेभाजी करतो त्याच पद्धतीने तेल कांद्याची तालाची असते. अच्छा, म्हणजे जी पालेभाजी आपण बनवतो त्या पद्धतीनेच ती तयार करायची. अच्छा, चविष्ट लागते का? मस्त हा, लागते. कशा सोबत खायची ती? भाकरी सोबत मस्त लागते. अच्छा, बघा अशा पद्धतीने ग्रामीण भागातील जी मंडळी असतात ती पावसाळ्यात ज्या काही रानभाज्या असतील किंवा आता ह्याला बिरडा बोलतो आपण, बिरड्याची भाजी ना, बरोबर ना? हा, पाले बिरडा. हा, विशेषतः कोकण भागामध्ये वालाची अशा पावसाळ्यात बिरडा तयार करतात, तसंच ही भाजी तयार केली जाते. त्या पद्धतीने जो ग्रामीण भागातील आपला जो रहिवासी आहे, नागरिक आहे, तो अशा पद्धतीने आपलं जीवनमान जगत असतो. पावसाळ्यात ज्या भाज्या येत असतात, उगवत असतात नैसर्गिक पद्धतीने, ते खात असतो, जेणेकरून आपला जो घर खर्च असतो, जो आर्थिक भार असतो, त्या आर्थिक भार सोसत असताना अशा पद्धतीने काटकसर करून आपलं जीवनमान जगत असतो. आजची तुम्हाला आता किती भाजी तयार होईल याची? एक टायमाची होईल का?